वारी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि समतेचा सोहळा, पण त्याचबरोबर ती असते असंख्य भावस्पर्शी क्षणांची खाण. टाळ मृदुंगाचा गजर, वारकऱ्यांची भक्ती, पावसातील वाटचाल आणि भक्तिमय वातावरणात कॅमेरामध्ये बंदिस्त करण्यासाठी दरवर्षी अनेक छायाचित्रकार वारीमध्ये सहभागी होतात. वारी अनुभवताना त्यांच्या नजरेतून कोणते क्षण सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात आणि या आध्यात्मिक सोहळ्यानं त्यांना काय दिलं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी. Someone asked me, why do I shoot Wari every year? मंडळी, वारीमध्ये फोटोग्राफी करणारे डिजिटल मीडियात तुम्हाला प्रचंड प्रमाणात दिसतील. आपल्यासोबत असेच दोन फोटोग्राफर आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून वारी कव्हर करतात आपापलं प्रोफेशन सांभाळत. त्या दोघांची आपण गप्पा मारणार आहोत. सुरुवातीला तुमचं नाव सांगा, किती वर्षांपासून वारी कव्हर करताय आणि का कव्हर करताय? मैं मुंबईच रहते आणि लगभग 5 के 6 साल हो गया मैं वारी शूट कर रही हूँ। तो यही है कि मुझे बहुत अच्छा लगता है ये शूट करना, क्योंकि यहाँ के लोग से मैं बहुत कनेक्ट कर पाती हूँ। जो उनकी श्रद्धा है, जो इतने दिन वो चलते हैं, तो मुझे बहुत अपनापन लगता है, तो मुझे मिस करने का मन नहीं करता। आपल्यासोबत गुट्टेजी आहेत की जे पोलीसमध्ये आहेत पण अतिशय उत्तम फोटोग्राफर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. तुम्ही वारीमध्ये काय काय टिपता, का वारी करता, फोटोग्राफीतनं काय मिळतं तुम्हाला? मी गेली काही वर्षांपासून या वारीमध्ये येत असतो. जी वारी लोक प्रत्यक्षात इथं जगतात ती वारी मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथं मांडण्याचा प्रयत्न करत असतो. वारीमधला एक प्रत्येक क्षण हा खूप काही शिकण्यासारखा असतो. वारीतलं त्यांचं जे जीवन आहे, लाईफस्टाईल आहे, चालण्याची, रोजचा मुक्काम असेल आणि विठ्ठलाविषयीची जी भक्ती आहे, त्यांचं जे एक्सप्रेशन आहेत, जगण्याची जी शिकवण आहे ती मी टिपण्याचा प्रयत्न करतो आणि हा छंद मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न करत असतो. वारी ही माणसाला एकतर जगायला शिकवते आणि सर्वसामान्यापासून ते मोठ्या लोकांपर्यंत या वारीमध्ये लोक येतात, ते सामान्य बनून राहतात आणि हा सामान्यपणा छायाचित्रणाच्या माध्यमातून लोकांच्या अवस्था काय आहेत, म्हणजे अगदी हलाखीच्या परिस्थितीपासून चांगल्या परिस्थितीपर्यंत लोक कसं जगतात हे या छायाचित्रातून मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. एक प्रश्न दोघांनाही थोडक्यात, वारीतनं तुम्हाला आतापर्यंत 5-6 वर्षात काय शिकायला मिळालं? एखादा अनुभव सांगाल, किस्सा सांगाल थोडक्यात? मला असं शिकायला की बहुत ग्राउंडेड रहना चाहिए, स्टे हम्बल। तो मैंने यही सीखा कि जब ये इतना कर सकते हैं तो हम तो कुछ भी नहीं है। तो मुझे वो सिंप्लिसिटी, वो हार्ड वर्क, जो फेथ है, जो डिवोशन है विठल के लिए, वो मुझे सीखने मिला उनसे कि इतना होने के बाद भी वो इतना चल के जा रहे हैं विठल के दर्शन करने, ये बहुत बड़ी बात है। सबको दर्शन भी नहीं मिलता, सबको दर्शन भी नहीं मिलता, बट फिर भी वो नेक्स्ट ईयर आते हैं। तो वो सीखने की बात है कि फोटोग्राफी में भी यही सीखने की बात है कि हम चाहे कितना भी वो डेडिकेशन से कोई चीज़ करें, चाहे हम फेल हुए, बट हमें वो चीज़ करती रहनी है। तो मैं बहुत कनेक्ट कर पाती हूँ। तुम्हाला काय शिकायला मिळालं वारीत? या वारीतून मी असं शिकलो की या ठिकाणी येणारा प्रत्येक घटक, अगदी म्हातारपणापासून ते अगदी तरुण लहान मुलांपर्यंत, त्यांच्यातली जी ओढ आहे विठ्ठलाची ती, आणि त्यांच्यामध्ये ताकद नसताना सुद्धा इथं ते इन्स्पायरली चालतात. अनेक किलोमीटर ते चालतात आणि त्यांच्यातलं जे इन्स्पिरेशन आहे ते मला खूप इन्स्पायर करतं. त्यांच्यातली जी जिद्द, प्रेरणा आहे, विठ्ठल गावाकडे जे काहीच चालत नाहीत ते सुद्धा इथं खूप चालतात. त्यांच्यामध्ये जी निस्वार्थ ओढ आहे ती मला खूप इथं खेचून आणते. तेव्हा असे फोटोग्राफर आहेत आणि असे अनेक फोटोग्राफर सोशल मीडियाच्या माध्यमातून
वारी आणि त्याच्यातला भाव पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. कॅमेरामन प्रतीक जाधवसह मिलिंद भागवत, NDTV मराठी, इंदापूर.